नमस्कार मित्रांनो, वारी मराठीची या मालिकेतील आजच्या शेवटच्या आणि 5व्या भागात सर्वांचं मनापासून स्वागत। आधीचे 4 भाग बघून तुम्हाला मराठीविषयी काही आपुलकी वाटत असेल तर हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा। गेल्या भागात आपण मराठीची आजची परिस्थिती बघितली आणि आजच्या भागात आपण मराठीसाठी यापुढे काय करू शकतो ते बघणार आहोत। मी जे विचार मांडणार आहे ते व्यावहारिक आणि वास्तववादी आहेत, मराठीविषयीचं स्वप्नवत चित्र रंगवणारे नाही। आपल्याला 3 मुद्द्यांवर काम करणं शक्य आहे। मुद्दा 1, तुम्हाला माहिती आहे का की मराठीच्या जवळपास 42 बोलीभाषा आहेत, जसं की खानदेशी, वऱ्हाडी, मालवणी, आगरी, संगमेश्वरी आणि तंजावर मराठी। या प्रत्येक बोलीभाषेत असंख्य शब्द आहेत जे फक्त त्या स्थानिक लोकजीवनाशी आणि निसर्गाशी जोडले गेले आहेत। आपल्याला हे सर्व शब्द आणि त्या भाषांच्या लकबी या वापरात ठेवायच्या आहेत। भाषा ही अशी एकच गोष्ट आहे जी वापरल्याने वाढते, बाकी प्रत्येक गोष्ट वापरल्याने झिजते किंवा संपते। मुद्दा 2, मराठी सध्या ज्या रूपात आहे त्या रूपात जरी आपण टिकवून ठेवू शकलो तरी आपण खूप काही साध्य केलं असं म्हणता येईल। मी जरा विस्ताराने सांगतो। तुम्हाला माहिती आहे का की उर्दू ही भाषा कशी बनली आहे? तिचं व्याकरण हे हिंदीचं आहे, पण तिच्यातलं शब्द भांडार हे अरबी, फारसी आणि तुर्की भाषांचं आहे। मराठीची ही वाटचाल त्याच दिशेने होतीये। तिला आपण मिंग्लिश असं म्हणू शकतो, म्हणजे व्याकरण मराठीचं पण त्यातले बहुतांश शब्द हे इंग्लिशमधले। काही वाक्य आपण सहज बोलून जातो, जसं की ते शॉप तुझ्या ऑन द वे आहे ना, मग मला ड्रॉप करशील? किंवा तुला टायर्ड वाटतंय का, मग एखादी नॅप घे ना, किंवा नेक्स्ट वीकला आपली व्हेकेशन प्लॅन करूया। आलं ना लक्षात? जेव्हा गरज असेल तेव्हाच आपण इंग्लिश शब्द वापरूया। मुद्दा 3, मराठीला अधिकाधिक लोकांची संवाद भाषा बनवणे। यात वेगवेगळे टप्पे आहेत। टप्पा 1, आज महाराष्ट्रात 30% अधिक लोकांची मराठी ही मातृभाषा नाही। त्यांच्या रोजच्या बोलण्यात मराठीचा वापर कसा वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यांना असं वाटलं पाहिजे की महाराष्ट्रात राहण्यासाठी आणि उद्योगधंदे करण्यासाठी मराठीचा वापर करणं गरजेचं आहे। टप्पा 2, मराठीची सुलभ अशी प्रमाण भाषा यशस्वीपणे राबवणं। प्रमाण भाषेचे अनेक फायदे असतात। विविध शासकीय नियम, न्यायनिवाडे आणि आर्थिक नोंदी या सर्वांना समजतील अशा प्रमाण भाषेत सहज उपलब्ध होतात। तसंच भाषेच्या विस्तारासाठी प्रमाण भाषेची नितांत गरज असते। टप्पा 3, प्रमाण भाषेत नवीन पर्यायी व पारिभाषिक शब्द तयार करणे। ही काही भाषा शुद्धीकरणाची मोहीम नाही, पण आपल्या मूळ भाषेतले शब्द आपण वापरात ठेवले पाहिजेत। टप्पा 4, प्रमाण भाषेच्या शुद्धलेखनाचे नियम प्रभावीपणे राबवणं। इंग्लिशमधली सर्व इलॉजिकल स्पेलिंग्स आपण व्यवस्थितपणे सांभाळतो, मग मराठीतले लॉजिकल नियम पाळण्यात आळस आणि लाज कशाला? एक जागरूक भाषाप्रेमी म्हणून यात काहीच चूक नाही। टप्पा 5, मराठीत चांगलं साहित्य आणि कलाकृती निर्माण होण्यासाठी आपल्या सगळ्यांचीच आणि विशेषतः लेखकांची पाळंमुळं आपल्या मातीत घट्ट रोवली जाणं हे खूप महत्त्वाचं आहे। असं म्हणतात की तुम्हाला ग्लोबल व्हायचं असेल तर आधी लोकल व्हा, कारण मानवी भावभावना हे सगळीकडे सारख्याच असतात। तसंच भाषा कोणतीही असू दे, आपण वाचत राहिलं पाहिजे। आपण असंही म्हणतो, वाचाल तर वाचाल, हे अगदी खरं आहे। टप्पा 6, शेवटचा आणि महत्त्वाचा, मराठी शिकवण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे। जर काही गोष्ट रूपाने शिकवलं तर ते जास्त परिणामकारक ठरतं। मराठी खेळीमेळीच्या वातावरणात नाट्य रूपाने शिकवली तर तिची आवड निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल। वर्गात संभाषणावर भर देऊन नवीन नवीन मराठी शब्द मुलांच्या अंगवळणी कसे पडतील याकडे लक्ष दिलं पाहिजे। मराठी ही संभाषण भाषा म्हणून रुजल्यावर लेखनाकडे वळलं पाहिजे। आपण आपले विचार दुसऱ्याला पटकन बोलून दाखवतो, पण आजच्या आधुनिक जगात काहीतरी लिहून ते दुसऱ्याला सांगण्याची गरज फार कमी वेळेला येते। याचा अर्थ असा नाही की लेखन हे कमी महत्त्वाचं आहे, पण भाषेची गोडी लागण्यासाठी आणि तिच्यात व्यक्त होण्यासाठी आत्मविश्वास वाढावा
म्हणून ती चांगल्या प्रकारे बोलता आणि समजता येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मला आशा आहे की अतिशय सोप्या शब्दात माझे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आज मी या मालिकेचा शेवट करतोय. मराठीचा इतिहास, सध्याची परिस्थिती ते ह्यापुढचे उपाय अशा वेगवेगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत मांडू शकलो. या गोष्टींचा आवाका हा 30 मिनिटांच्या मालिकेइतकाच मर्यादित नाही, तर तो खूप मोठा आहे. ही फक्त एक झलक आहे. ती बघून तुम्हाला मराठीसाठी काहीतरी करण्याची स्फूर्ती मिळाली तर या मालिकेचं उद्दिष्ट साध्य झालं असं म्हणता येईल. तुमच्या प्रतिक्रिया मला आवर्जून कळवा आणि मराठीच्या प्रेमाखातर ही मालिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा. धन्यवाद.